गुड मॉर्निंग स्टुडंट्स. या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स पाहत होतो. आज आपल्याला प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स फ्रॉम नायट्राइल्स पाहायचं. ओके, सो व्हॉट आर नायट्राइल्स? या अगोदरही आपण पाहिलेले की RC ट्रिपल बॉन्ड EL यालाच आपण अल्किल सायनाइड सुद्धा म्हणतो. ओके, सो दिस अल्किल सायनाइड्स आर कॉल्ड नायट्राइल्स. हे अल्किल सायनाइड्स त्यांचं कॉमन नेम आहे. त्यांनाच आपण IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये नायट्राइल्स म्हणतो किंवा अल्केन नायट्राइल्स म्हणतो. अल्केन नायट्राइल्स किंवा सिंपली त्यांना आपण नायट्राइल्स म्हणतो. सिंपल ध्यानात ठेवा, अल्किल सायनाइड्स आर कॉल्ड नायट्राइल्स. या अल्किल सायनाइड्सलाच आपण नायट्राइल्स म्हणतो. ओके, आता पहा, या अल्किल सायनाइड्स दॅट इज नायट्राइल्स त्याच्यापासून आपल्याला अल्डिहाइड्स तयार करायचे. ओके, तर आपल्याला या नायट्राइलचं रिडक्शन करायचं. रिडक्शन करण्यासाठी आपल्याला रिड्युसिंग एजंट यूज करावा लागणार आहे, जो रिड्युसिंग एजंट आपल्याला मिसळ हायड्रोजन प्रोव्हाइड करेल. ओके, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी स्टॅनस क्लोराइड वापरायचं. ओके, SnCl2 in presence of hydrochloric acid HCl. तर ध्यानात ठेवा, स्टॅनस क्लोराइड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड रिड्युसिंग एजंट्स म्हणून वर्क करतात. त्यांच्यापासून भेटलेले हे नेसल हायड्रोजनचे ज्यामुळे या नायट्राइलचं रिडक्शन होणार आहे. ओके, तर रिॲक्शन पहा, दोन स्टेप मध्ये रिॲक्शन होणार आहे. फर्स्ट स्टेपला नायट्राइलचं रिडक्शन बाय युजिंग स्टॅनस क्लोराइड आणि HCl इमाइन कॉम्प्लेक्स मध्ये होतं. इमाइन्स भेटतात आपल्याला. तर इमाइन्स काय असतात तर मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण NH3 हा अमोनिया आहे, NH2 असेल तर आपण अमायनो ग्रुप म्हणतो. अमायनो ग्रुप असलेल्या कंपाऊंड्सला अमाइन्स म्हणतो. ओके, तर अमोनियाचे दोन हायड्रोजन जर काढून टाकले आपण तर जो NH ग्रुप राहतो, या NH ग्रुपचे दोन बॉन्ड नायट्रोजनचे ब्रेक असतात. दिस ग्रुप इज कॉल्ड इमिनो ग्रुप. या ग्रुपला आपल्याला इमिनो ग्रुप म्हणतो आपण. ओके, आणि हा इमिनो ग्रुप ज्या कंपाऊंड्स मध्ये असेल त्यांना इमाइन्स म्हणतो. ओके, तर इथं ध्यानात ठेवा, नायट्राइल्स ऑन रिडक्शन बाय युजिंग स्टॅनस क्लोराइड अँड हायड्रोक्लोरिक ऍसिड first gives imine and the imines on further acid hydrolysis gives aldehydes. त्या इमाइनचं परत जर आपण ऍसिड हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला अल्डिहाइड्स भेटतात. ओके, पहा इथं या फर्स्ट स्टेप मध्ये काय होतं तर जे दोन हायड्रोजन येतं ते सिंपली कार्बन नायट्रोजन जो नायट्राइल मधला किंवा सायनो ग्रुप मधला ट्रिपल बॉन्ड आहे, या ट्रिपल बॉन्ड पैकी फक्त एक बॉन्ड ब्रेक करायचा आणि हे दोन हायड्रोजन तिथे ऍड करायचे, एक कार्बनला आणि दुसरा नायट्रोजनला. ओके, तर आपल्याला भेटतं RC डबल बॉन्ड EL. फक्त आपण एक सिंगल बॉन्ड कार्बन नायट्रोजन मध्ये जो ट्रिपल बॉन्ड होता त्यापैकी एक बॉन्ड काय केला आपण ब्रेक केला. ओके, हे जे दोन हायड्रोजन आहेत त्यापैकी एक कार्बनला अटॅच होतो आणि एक नायट्रोजनला अटॅच होतो. ओके, म्हणजे आता इकडे RC सिंगल बॉन्ड H डबल बॉन्ड NH ग्रुप तयार झालाय. सो इट इज अन इमाइन, म्हणजे इमाइन तयार झाले. पण आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट ऑल द नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स आर मेनली इन बेसिक इन नेचर. की नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड जे असतात इमाइन्स अमायनो ग्रुप ते बेसिक नेचरचे. म्हणजे HCl जे आहे ते HCl त्या ऍसिड सोबत रिॲक्ट होईल आणि त्याला न्यूट्रलाइज करेल. ओके, सो एक HCl मॉलिक्यूल इथं त्या बेसिक इमाइनला न्यूट्रलाइज करतो. ओके, so it is acid base neutralization.
इथं पहा हा इमाइनला एक HCl मॉलिक्यूल अटॅच झालं म्हणून याला आपण म्हणतो इमाइन हायड्रोक्लोराइड. ओके, तर पहा फर्स्ट स्टेपला नायट्राइलचं रिडक्शन झाले बाय युजिंग स्टॅनस क्लोराइड आणि HCl इनटू इमाइन हायड्रोक्लोराइड. ओके, आता सेकंड स्टेपला पहा या इमाइन हायड्रोक्लोराइडचा आपल्याला ऍसिड हायड्रोलिसिस करायचं. ओके, हायड्रोलिसिस साठी सिंपली आपण H2 यूज करणार आहे आणि इथं आपल्याला ऍसिड यूज करायचं जे ऍसिड आपल्याला H+ प्रोड्यूस करतं. ओके, तर इथं पहा ह्या वॉटर मधले दोन्ही बॉन्ड जर ब्रेक केले आपल्याला दोन हायड्रोजन भेटतील आणि एक ऑक्सिजन भेटेल सम वॉटर. ओके, तर आता सेकंड स्टेपला पाया इमाइन हायड्रोक्लोराइडचं जेव्हा आपण ऍसिड हायड्रोलिसिस करतो तेव्हा हा कार्बन नायट्रोजन जो डबल बॉन्ड आहे तो ब्रेक होतो. अगोदर आपण ट्रिपल बॉन्ड पैकी एक बॉन्ड ब्रेक केला होता फर्स्ट स्टेपला. कार्बन नायट्रोजन दोन्हीचा एक बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे दोन्हीला एक हायड्रोजन अटॅच झाले होते. आणि सेकंड स्टेपला हा जो डबल बॉन्ड आहे बिटवीन कार्बन आणि नायट्रोजन इमाइन्स मधला तोही ब्रेक होतो. ओके, मग दोन बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे आपल्याला या ठिकाणी भेटतं RC सिंगल बॉन्ड EH. या कार्बनचे दोन बॉन्ड इथे. ओके, हा जो वॉटर मधला ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन त्या कार्बन सोबत डबल बॉन्ड तयार करतो. ओके, सो इट इज अन कार्बोनिल ग्रुपला एक अल्किल ग्रुप आणि एक हायड्रोजन आहे. सो वी फॉर्म इट अन अल्डिहाइड. आपल्याला अल्डिहाइड्स भेटले. ओके, इथे राहिले काय तर दोन हायड्रोजन. ते दोन हायड्रोजन या नायट्रोजनला अटॅच होतात. ओके, या नायट्रोजनचे जे दोन बॉन्ड ब्रेक झाले त्या नायट्रोजनला दोन वॉटर मधले हायड्रोजन अटॅच होतात आणि अगोदरच एक हायड्रोजन परत दोन हायड्रोजन आले तर आपल्याला भेटतो NH3 परत एक HCl म्हणजे इथं NH3 HCl. मग आपल्याला माहिती अमोनिया आणि HCl जर कंबाईन झाले तर परत एक हायड्रोजन अटॅच होतो. त्याला शॉर्ट मध्ये लिहितो मग आपण NH4Cl अमोनियम क्लोराइड. ओके, इथं पहा काय केलं आता कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड आहे इमाइन कॉम्प्लेक्स मधला किंवा इमाइन हायड्रोक्लोराइड मधला तो डबल बॉन्ड ब्रेक होतो. ओके, वॉटर मधला ऑक्सिजन कार्बनला अटॅच होतो आणि जे दोन हायड्रोजन आहेत ते नायट्रोजनला अटॅच होतात. मग जर कार्बनचा नायट्रोजन निघून गेला तिथं ऑक्सिजन आला डबल बॉन्डेड तर आपल्याला अल्डिहाइड्स भेटले. जे दोन हायड्रोजन निघून चालले ते नायट्रोजनला अटॅच होतात तर अगोदरच दोन हायड्रोजन आणि एक क्लोरीन अटॅच आहे तो तयार करतो NH4Cl. सो इट इज अन अल्डिहाइड. ओके, म्हणजे दोन स्टेप मध्ये रिएक्शन झाली. फर्स्ट स्टेप मध्ये नायट्राइल्स हे रिड्यूस झाले इनटू इमाइन हायड्रोक्लोराइड मध्ये आणि सेकंड स्टेपला त्या इमाइन हायड्रोक्लोराइडचा आपण ऍसिड हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला अल्डिहाइड्स भेटतात. ओके, मग आता H+ आयन आणि वॉटर याला आपण सिंपली हायड्रोनियम आयनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. H3O+ शॉर्ट मध्ये लिहिलं आपण H2O+ H+ आयन म्हणजे काय H3O+. ओके, समजली रिएक्शन. पहा आता आपल्याला याचे काही एक्झाम्पल्स पाहिजे. ओके, वन बाय वन आपण एक्झाम्पल्स पाहू. आपण एग्जांपल फर्स्ट पाहू. आपण मिथिल सायनाइड CH3C ट्रिपल बॉन्ड EN. ओके, आपल्याला माहिती आहे कॉमन नेम मिथिल सायनाइड. त्याला IUPAC मध्ये पहा कार्बन दोन आहेत. दोन कार्बनचा अल्केन आपल्याला माहिती आहे इथेन. ओके, मग आपण या इथेनला ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन असल्यामुळे एंडिंगचं E काढतो आणि तिथं नायट्राइल येतो. सो इट इज इथाइन नायट्राइल. ओके, किंवा सिंपली याला आपण इथेन नायट्राइल लिहिलं तरी चालेल. इट इज इथेन नायट्राइल प्लस सेकंड स्टेप मध्ये पहा. फर्स्ट स्टेप मध्ये कुठल्याही नायट्राइलचं रिडक्शन करताना आपण 2 नेसंट हायड्रोजन ॲटम्स यूज करतो आणि नेसंट हायड्रोजन आपल्याला भेटतात फॉर्म स्टॅनस क्लोराइड अँड HCl. HCl Cl2+
HCl. ओके, तर हे ध्यानात ठेवा, स्टॅनस क्लोराईड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होतात. ओके, जे दोन हायड्रोजन आहेत आपल्याला फर्स्ट स्टेप मध्ये नायट्राइल मधला ट्रिपल बॉन्ड पैकी एक बॉन्ड काय करायचा, ब्रेक. दोन हायड्रोजन पैकी एक कार्बनला अटॅच होतो आणि एक नायट्रोजनला अटॅच होतो. मग आपल्याला भेटतं इथं CH3 C डबल बॉन्ड N. एक बॉन्ड ब्रेक केल्यामुळे एक कार्बनचा बॉन्ड ब्रेक आहे, एक हायड्रोजन येतो, एक नायट्रोजनचा ब्रेक आहे, त्याला एक हायड्रोजन अटॅच. ओके, म्हणजे रिडक्शन करताना आपण काय करणार, त्यामध्ये ट्रिपल बॉन्ड पैकी एक बॉन्ड ब्रेक करायला, ते दोन हायड्रोजन पैकी एक कार्बनला आणि एक नायट्रोजनला काय करायला, अटॅच. इथं NH ग्रुप आला म्हणजे इमाइन तयार. ओके, मग आता कार्बन 2 आहे म्हणून आपल्याला इथं लिहायचं इथेन, एंडिंगचं ई काढून लिहायचं इमाइन. सो इट इज इथान इमाइन. ओके, नंतर इथान इमाइन हे परत बेसिक कंपाऊंड आहे म्हणून HCl त्याला स्टिक होतं, अटॅच होतं म्हणून आपण लिहितो इथं डॉट HCl. ओके, सो इट इज इथान अमाइन हायड्रोक्लोराइड. फर्स्ट स्टेप मध्ये जर आपण इथेन नायट्राइलचं रिडक्शन केलं बाय युजिंग स्टॅनस क्लोराइड अँड हायड्रोक्लोरिक ऍसिड तर आपल्याला भेटतं इथान अमाइन हायड्रोक्लोराइड. तर इथान अमाइन हायड्रोक्लोराइडचं जर आपण परत ऍसिड हायड्रोलिसिस केलं तर ध्यानात ठेवा, इथान अमाइन हायड्रोक्लोराइड ऑन ऍसिड हायड्रोलिसिस सिंपली पाहता हा डबल बॉन्ड जो आहे तो काय होतो, ब्रेक. डबल बॉन्ड जर ब्रेक केला आपण तर इथं CH3 C सिंगल बॉन्ड EH, कार्बनचे दोन बॉन्ड काय ब्रेक आहेत. हा वॉटर मधला जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन या कार्बनला स्टिक होतो जो की ऑलरेडी डबल बॉन्ड तयार करणार आहे. सो इट इज दोन कार्बनचं अल्डिहाइड भेटलं, इट इज इथेनॉल. म्हणजे सेकंड स्टेप मध्ये हायड्रोलिसिस मध्ये काय होतं, सिंपली पहा, त्या कार्बन नायट्रोजन जो डबल बॉन्ड असतो इमाइन मधला तो ब्रेक होतो, NH ग्रुप जो आहे इमिनो तो निघून जातो आणि त्या ठिकाणी वॉटर मधला एक ऑक्सिजन येतो. जर कार्बनला डबल बॉन्डेड ऑक्सिजन अटॅच झाला तर ते इथं अल्डिहाइड्स तयार व्हायले. सो इट इज इथेनॉल प्लस नंतर या नायट्रोजनचे दोन बॉन्ड ब्रेक झाले. म्हणजे नायट्रोजनचे दोन बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे दोन हायड्रोजन जे वॉटर मध्ये ते हायड्रोजन त्या नायट्रोजनला अटॅच होतात, ज्याला अगोदरच एक हायड्रोजन आहे आणि दुसरा आहे HCl अटॅच. ओके, मग याला जर परत दोन नायट्रोजनला अजून दोन हायड्रोजन अटॅच झाले तर आपल्याला इथं भेटणार आहे NH4Cl, दॅट इज अमोनियम क्लोराइड. ओके, समजलं फ्रेंड? म्हणजे कुठल्याही नायट्राइलचं रिडक्शन हे दोन स्टेप मध्ये होतं. फर्स्ट स्टेपला नायट्राइलचं रिडक्शन इमाइन भेटतं आणि सेकंड स्टेपला इमाइनचं ऍसिड हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला अल्डिहाइड्स भेटतात. ओके, इथं पहा, इथेन नायट्राइल ऑन रिडक्शन बाय युजिंग स्टॅनस क्लोराइड अँड हायड्रोक्लोरिक ऍसिड गिव्स इथेन अमाइन हायड्रोक्लोराइड. The ethane amine hydrochloride on further acid hydrolysis gives ethanol with ammonium chloride. So, reaction. Okay. Remaining we will continue in next lecture.